समर्थ। कोमलवाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम। प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम। संगीत गायन दे रे राम, अलाप गोडी दे रे राम। श्रीराम समर्थ श्रीराम। एक सत्वाचे सागर, एक बुद्धीचे आगर, एक श्रोते वैरागर, नाना शब्दरत्नाचे श्रीराम। समर्थांच्या श्रीमद ग्रंथराज दासबोधातील श्रोतेजन स्तवन या समासाचं चिंतन आपलं सुरू आहे। या समासाच्या चिंतनामध्ये श्रोता किती महत्त्वाचा आहे। आता अलीकडच्या पिढीला मुलांना जर विचारलं तर अरे बाबा श्रोता म्हणजे काय, तर त्यांना सांगता येणं जरा अवघड आहे। श्रोता म्हणजे शब्द काय असतो, श्रोता कुणाला म्हणावं, आणि श्रोता या शब्दाचा अर्थ काय आहे, थोडंसं चिंतन आपण त्याचं करू। म्हणजे आपल्या लक्षात येईल की हे श्रोतेजन स्तवन म्हटल्यानंतरच आमच्या लक्षात येत नाही की नेमकं काय चिंतन आहे, नेमकं काय सांगायचं आहे। तर अगदी सर्वांना कळेल असं सांगतो की श्रोता याचा अर्थ ऐकणारा। ऐकणं म्हणजे श्रवण करणं, श्रवण करणं म्हणजे ऐकणं। श्रवण करणं याचा अर्थ आपल्या कानाला श्रवण इंद्रिय असं म्हणतात। आपण पाहतो ना बाहेर काही ठिकाणी आपल्याला असं असतं की ते कानामध्ये यंत्र असतं ना, ते ज्यांना ऐकायला कमी येतं ते यंत्र, ते श्रवण यंत्र म्हणतात त्याला। ते श्रवण यंत्र म्हटलं की आमच्या लक्षात येतं की श्रवण म्हणजे ऐकणं। आता हे ऐकण्याच्या विषयाच्या संदर्भातलं हे चिंतन सुरू आहे। आता श्रवण म्हणजे ऐकणं, आणि ऐकणारा जो आहे, जो ऐकतो त्याला श्रोता असं म्हणतात। तो श्रोता आणि जो सांगणारा असतो, बोलणारा असतो, जो चिंतन मांडणारा असतो, जो चिंतन सांगणारा असतो, कोणीही एखादा आपल्याला आपल्या कार्यालयीन कामकाजामध्ये आपण व्यवहाराची त्याला सांगड घालूया, थोडीशी अशा रीतीनं सांगड घालूया की आपल्या कार्यालयामध्ये, आपल्या फॅक्टरीमध्ये किंवा अन्य कुठल्याही क्षेत्रामध्ये श्रोता आणि वक्ता हा काही फक्त दासबोधाच्या चिंतनामध्ये, फक्त अध्यात्माच्या चिंतनामध्ये, फक्त परमार्थामध्ये, फक्त देवधर्माच्याच कार्यामध्ये असं नाही आहे। श्रोता आणि वक्ता हा प्रत्येक कार्यालयीन कामकाजामध्ये सुद्धा आहे। आपल्याला एखादा वरिष्ठ येऊन काहीतरी सांगतो, सूचना देतो की अरे हे असं नाही, हे असं कर, हे इथे चुकतंय बरं का, आणि हे तुझं खूप छान आलं बरं का, खूप बरोबर केलंस तू। हे जे सांगणारा जो कोणी आहे, आपला वरिष्ठ, जे आपले वरिष्ठ आहेत ते वक्ते आहेत त्यावेळेला, आणि आपण त्यांचं ऐकतो किंवा ते जे सांगतात ते आपण खूप मनापासून ऐकत असतो। ते आपण ऐकणारे असतो, तो श्रोते असतो। इतका साधा सोपा अर्थ आहे। आता हे एकदा लक्षात आल्यानंतर श्रोतेजन स्तवन म्हणजे हा श्रोता कसा असतो, ह्या श्रोत्याचं लक्षण काय असतं, हा श्रोता कसा असावा, हे श्रोत्याची लक्षणं समर्थाने इथे सांगितलेली आहेत। श्रोता म्हणजे ऐकणारा, हे आता आपल्या चांगलं लक्षात आलं। आता कोणीतरी ऐकणारा आहे याचा अर्थ कोणीतरी सांगणारा आहे, सांगणारा आहे म्हणून ऐकणारा आहे, हेही लक्षात आपल्या आलं। तर मग इथे समर्थाने असं म्हटलंय की अध्यात्म क्षेत्राच्या ज्ञानामध्ये किंवा व्यावहारिक क्षेत्राच्या दानामध्ये देणारा जितका महत्त्वाचा आहे, सांगणारा जितका महत्त्वाचा आहे, तितकाच तो ऐकणाराही महत्त्वाचा आहे। कारण ऐकणारा नसेल तर सांगण्यालाही काही महत्त्व नाही, सांगणारा आहे तर ऐकणाऱ्यालाही महत्त्व नाही, असं होईल। म्हणून श्रोत्याला किती महत्त्व आहे, तर एक सत्वाचे सागर असं म्हटलेलं आहे, म्हणजे सत्वगुणाचा समुद्र आहे। अंतःकरणामध्ये रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण या तिन्ही गुणांचं भांडार भरलेलं आहे, प्रत्येकामध्ये आहे।
मग हे प्रत्येकामध्ये बसणारं 3 गुणांचं भांडार आहे. या तिन्ही गुणांच्या मध्ये सत्वगुणाचा समुद्र म्हणजे हा श्रोता आहे, असं समर्थांना इथे सांगायचं आहे की एक सत्वाचे सागर आणि एक बुद्धीचे आगर असं म्हटलेलं आहे. जिथे बुद्धी जन्माला येते, जिथून बुद्धीचा उगम आहे, जिथे बुद्धीचं स्थान आहे, जिथे बुद्धी अशी प्रसवते, म्हणजे बुद्धीचा ज्या ठिकाणी उगम आहे, हे उगमाचं स्थान म्हणजे श्रोता आहे, लक्षात ठेवा. श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये ती बुद्धी उगम पावते आणि एक श्रोते वैरागर नाना शब्दरत्नाचे, म्हणजे ती वैरागर याचा अर्थ की ती शब्दरत्नांची खाण आहे, शब्दरत्नांचं भांडार आहे, शब्दरत्नांचा समुद्र आहे, शब्दरत्नांचा सागर आहे. आणि अशा शब्दरत्नांच्या सागरामध्ये, शब्दरत्नांच्या त्या अलंकारामध्ये श्रोत्यालाच समर्थ या ठिकाणी महत्त्व देतात आणि म्हणतात की वक्ता हा वक्ता नव्हे श्रोते विना. वक्ता आहे पण श्रोता नसेल तर वक्त्याला काहीही सांगण्याला महत्त्व राहत नाही किंवा वक्ता तेथे सांगूही शकत नाही. म्हणून एक श्रोते वैरागर नाना शब्दरत्नांचे, हे शब्दरत्नांचं भांडार, हे शब्दरत्नांचं आगर म्हणजे श्रोता असतो. म्हणजे कोण? ऐकणारा असतो. ऐकणं हा फार महत्त्वाचा विषय असतो. नेहमी एक चिंतन मांडत असतो मी की माणसाला सांगायला खूप आवडतं, माणसाला बोलायला खूप आवडतं, पण माणसाला ऐकायला कमी आवडतं. ऐकणं हा स्वतःमध्ये असणाऱ्या चांगल्या गुणाच्या संचयाशिवाय ऐकणं शक्य होत नाही. शांत वृत्ती असल्याशिवाय तो ऐकू शकत नाही आणि शांत प्रसन्न चित्त असल्याशिवाय ऐकण्याची वृत्तीही अंतःकरणामध्ये जागी होत नाही. आणि ती व्हावी त्यासाठी हे समर्थांच्या विचारांचं चिंतन आपण या ठिकाणी करतो आहोत. आजच्या या चिंतनामध्ये समर्थांचे समर्थ विचार आपण श्रवण केलेले आहेत. जय जय रघुवीर समर्थ.